उधळण आली, खोबऱ्या कुटक्यांची उधळण आली आणि त्याचा जयघोष आला. खरं म्हणजे खंडोबाच्या कौतुकाचा गोडवा आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो, ते वाघ्याच्या आणि मुरळीच्या माध्यमातून. स्वतःला खंडोबाला अर्पित करणारे वाघ्या मुरळी घरोघरी जातात आणि गोंधळ घालतात, जागर घालतात, जागरण घालतात आणि आपल्या खंडोबाचं दैवत हे किती श्रेष्ठ आहे आपल्या मुखातून, नृत्यातून ते आपल्याला सांगत असतात. आणि म्हणून 9 लाख पायरीवरती बसलेल्या त्या खंडोबाचा जो जागरण आहे, जे गोंधळ आहे, जे वाघ्या मुरळी नृत्य आहे, ते आपल्या पुढे सादर व्हावं ही आमची मनस्वी इच्छा होती. रसिको, मी आपल्या सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे उत्तर कार्यक्रम वेगवेगळ्या अंगाने पुढे जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही आज वेगवेगळ्या लोककलांना स्पर्श करत असताना या ठिकाणी आपण मोहित होणार आहे. पुन्हा एकदा आपल्या पुढची लोककला आम्ही आपल्या समोर घेऊन येतोय, ती म्हणजे वाघ्या आणि मुरळी सादर करतायत आमच्या लोकरंगाचे हे कलावंत. महादेव हे गुणमल्हार